राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्षाच्या आगमनानं आपल्या जीवनात नवीन आशा, स्वप्न आणि आकांक्षांची सुरुवात होते. आपण आनंदानं आणि उत्साहानं नवीन वर्षाचं स्वागत करूया आणि आपल्या समाजाला आणि राष्ट्राला एकता आणि उत्कृष्टतेच्या मार्गावर पुढे नेऊया, असं राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेनं वाटचाल करताना आपल्या संविधान निर्मात्यांचा दृष्टिकोन साकार करण्यासाठी समर्पित होण्याचं आवाहन उपराष्ट्रपतींनी केलं आहे. नवीन वर्षाची सुरुवात करताना नागरी कर्तव्य, आत्मनिर्भरता आणि सामाजिक समरसता या प्रतिज्ञा पुन्हा एकदा ग्रहण करत भारताच्या अद्वितीय मूल्यांचं प्रतिबिंब असलेलं शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी वचनबद्ध होऊया, असं पंतप्रधानांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. नववर्षानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हे वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो. महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अखंडित फडकत ठेवण्याची ऊर्जा आणि उर्मी मिळत राहो, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्ष सर्वांना विकासाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारं आणि राज्याला सर्वांगीण विकासाच्या प्रगतीच्या वाटेवर नेणारं ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे. जगभरातही नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.